ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन राज्यपाल आणि मुख्यमंत्री चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार, तर बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीच्या दिशेनं। शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या शीतयुद्धानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच मंचावर येण्याची शक्यता। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका कार्यक्रमामध्ये दोघंही एकत्र येणार असल्याची माहिती। सरकारनं कठोर भूमिका घेताच इंडिगोनं मागितली माफी, पण आजही प्रवाशांचे बेहाल होणार। डीजीसीएनं चौकशीसाठी स्थापन केली समिती, इंडिगोनं मुद्दाम संकट निर्माण केल्याचा होतोय आरोप। इंडिगोमुळे ओढवलेल्या संकटामध्ये रेल्वेची धाव। आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष रेल्वे गाड्या चालवणार। काल शुक्रवारी जोडले 37 गाड्यांना 116 जादा डबे। आज पुणे बेंगळुरू आणि मुंबई दिल्ली दरम्यान स्पेशल ट्रेन। 2 दिवसांचा भारत दौरा आटोपून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन रशियाला रवाना। पुतीन यांच्या दौऱ्यामुळे भारताला नवी ऊर्जा मिळेल, मोदींचं ट्विट। पुतीनच्या दौऱ्यामुळे अमेरिकेच्या प्रतिक्रियेचीही उत्कंठा। पाण्याचं बिल जास्त येत असेल तर भरू नका, नागपूरच्या लोकांना भाजप आमदार प्रवीण दटके यांचं आवाहन। ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स या पुरवठादार कंपनीकडून ग्राहकांना सरासरी बिले। विशाखापट्टणमच्या मैदानामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात भारताचा आज तिसरा आणि निर्णायक सामना। मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार। रोहित आणि विराटकडे चाहत्यांच्या नजरा। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब